नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी हब या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाअंतर्गत एक नवीन पदभरतीची जाहिरात आजच्या तारखेमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये गट अ, गट ब आणि गट क या विविध संवर्गातील 11 संवर्गांचा समावेश आहे। यामध्ये विविध पदे आहेत। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही सविस्तर जाहिरात पाहणार आहोत, ज्यामध्ये नेमके कोणत्या प्रकारच्या पदांची भरती होत आहे, त्यांना लागणारी पात्रता, अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप अशा सर्व बाबींची माहिती आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा। जर एलिजिबल होत असाल तर नक्कीच अप्लाय करा। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच प्रकारचे दर्जेदार माहिती आपण आपल्या चॅनलमार्फत वेळोवेळी देत असतो। तर लक्षात घ्या मित्रांनो, यापूर्वीसुद्धा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाअंतर्गत एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या। तर या ठिकाणी पाहू शकता एकूण 11 संवर्ग आहेत, ज्यामध्ये प्रादेशिक अधिकाऱ्याची एकूण 2 जागा भरण्यात येत आहेत। त्यांना मिळणारा सुधारित वेतन श्रेणी तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, प्रमुख लेखापाल, विधी सहाय्यक, कनिष्ठ लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपिक म्हणजेच टंकलेखक अशा 11 संवर्गाची इथे पदभरती होणार आहे। मित्रांनो, यामध्ये अर्ज करण्याची सुरुवात ही आजपासून म्हणजेच 29 डिसेंबरपासून झालेली आहे। ऑनलाईनरित्या तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे, त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल। त्यातून ऑनलाईनरित्या अर्ज सादर करा। अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 जानेवारी अशी असणार आहे। 19 जानेवारी 2024 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता। लक्षात घ्या, परीक्षेचे जे काही हॉल तिकीट आहे ते परीक्षेच्या 7 दिवस अगोदर येत असते, ज्याची सविस्तर माहिती आपण वेळोवेळी आपल्या टेलिग्राम ग्रुपमार्फत देत असतो। त्यानंतर पाहू शकता प्रत्येक पदाचे जे काही प्रवर्गनिहाय जागा आहे ती या ठिकाणी कशा पद्धतीने डिवाइड करण्यात आलेली आहे ती सविस्तररित्या दिलेली आहे। ही PDF आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती अपलोड केलेली आहे। तेथून सविस्तररित्या प्रत्येक पदाची प्रवर्गनिहाय जागा पाहून घ्या। त्यानंतर पदनिहाय शैक्षणिक अर्हतासुद्धा येथे दिलेली आहे। लक्षात घ्या मित्रांनो, गट अ, गट ब मधील काही पदांना एक्सपिरियन्ससुद्धा या ठिकाणी लागत आहे। क्वालिफिकेशनसोबत एक्सपिरियन्स जर असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। तर या ठिकाणी सविस्तर पात्रता संदर्भात माहिती दिलेली आहे, तुम्ही पाहून घ्या। जर काही डाऊट प्रश्न असतील तर कमेंट करून विचारू शकता। त्यानंतर परीक्षेचा अभ्यासक्रम आणि पॅटर्नसुद्धा दिलेला आहे, सविस्तररित्या माहिती यामध्ये आहे। तर प्रत्येक माहिती पाहून घ्या मित्रांनो। एकाच PDF मध्ये सर्व माहिती त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे। त्यामध्ये बेसिक जर जाणून घ्यायचं म्हटलं तर लक्षात घ्या, गट अ संवर्गातील जे काही पदे आहेत त्यांना लेखी परीक्षा आणि मुलाखत आहे। लेखी परीक्षा 160 गुणांची आणि मुलाखत 40 गुणांची राहणार आहे। त्यानंतर गट ब आणि गट क मधील पदांसाठी 200 गुणांची केवळ लेखी परीक्षा राहणार आहे, जे की MCQ स्वरूपात IBPS मार्फत घेतल्या जाणार आहे। त्यानंतर परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये, तर मागास प्रवर्गासाठी 900 रुपये, अनाथ उमेदवारांसाठी 900 रुपये अशा पद्धतीने राहणार आहे मित्रांनो। ठीक आहे, तर अशा पद्धतीने बरीचशी अशी माहिती त्यांनी येथे प्रोव्हाइड केलेली आहे, जी की तुम्ही सविस्तररित्या पाहून घ्या। आणि जर काही डाऊट प्रश्न उरले तर कमेंट करून विचारू शकता मित्रांनो। जर ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत अवश्य शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा। भेटूया अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह माहितीसोबत। पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल। धन्यवाद।